आजची रेसिपी आहे उपवास स्पेशल साबुदाणा वडा। एका सबस्क्रायबरची रिक्वेस्ट आली होती की साबुदाणा वड्याची रेसिपी पोस्ट करावी, तर त्यासाठी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे। पण हे आमचे सबस्क्रायबर जरा VIP आहेत, त्यामुळे यांनी आम्हाला कमेंट न करता कॉल करून सांगितलं की साबुदाणा वडा दाखवा म्हणून। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि तत्पूर्वी चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राइब नक्कीच करा। इथे एक मोठी वाटी साबुदाणा भिजवलेला आहे। आपण साबुदाणा भिजवताना त्याला 2-3 वेळा धुवून घ्यायचा आणि जितका साबुदाणा आहे तितक्याच लेवलला पाणी टाकून त्याला 4 ते 5 तास भिजण्यासाठी ठेवून द्यावे। साबुदाणा परफेक्ट भिजल्यानंतर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे दिसेल। स्क्रीनवर मी इथे साबुदाणा मोडून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की साबुदाणा कितपत भिजला पाहिजे। तर आता आपला हा साबुदाणा 4-5 तासानंतर भिजलेला आहे। आता आपण कृतीसाठी वळूया। एका मोठ्या बोलमध्ये भिजवलेला साबुदाणा घ्यायचा। 1 वाटी साबुदाण्याला पाव वाटी शेंगदाणा कूट पुरे आहे। शेंगदाणा कूट हे बाइंडिंगसाठी असतं, तेव्हा तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर 2 मोठे मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत। आपण त्याला किसणीवरती बारीक किसून आपण यामध्ये ॲड केले आहेत। आता हे उपवासाचे असल्यामुळे यामध्ये आपण कोथिंबीर किंवा इतर काहीच घालणार नाही आहोत। फक्त 1 चमचा जिरं टाकायचं। 2 मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। साबुदाणा वड्यात बटाटा कमी घालावा, पण इतका नक्कीच घालावा की साबुदाण्याचे वडे तयार होतील, नाहीतर साबुदाणे वडे फुटणार। तर इथे आपण आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेत आहोत। अशा प्रकारे या मिश्रणाचा असा गोळा तयार झाला पाहिजे। त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून या मिश्रणाचे छोटे छोटे आपण गोळे करून घेणार आहोत। गोळे करताना साबुदाणे वडे हे गोल न ठेवता रुंद आणि पातळ असे चपटी आकारात ठेवावे। जर वडे गोल केलात तर वडे आतून शिजायला वेळ लागणार, किंबहुना आतून कदाचित कच्चे सुद्धा राहू शकतात। तर अशा प्रकारे स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे साबुदाणे वडे असे चपट्या आकाराचे करून घ्यायचे। दुसऱ्या बाजूला तेल तापत ठेवायचं आणि साबुदाणे वडे तळताना तेल कडक तापलेलं असावं। एकदा का तुम्ही तेलात वडे टाकले की नंतर गॅस बारीक करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटं दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे। तुम्ही जर इंडक्शनवर करणार असाल तर बॉईल फंक्शनवरती कडकडीत तेल तापवून घ्यायचं। त्यानंतर फ्राय फंक्शनवरती 5 ते 7 मिनिटं दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं। जर तुमच्या वड्यात बटाटा जास्त झालेला असेल किंवा काही कारणास्तव प्रमाण वर खाली झालं असेल तर वडा तेलात टाकल्या टाकल्या फुटणार। इथे आपले साबुदाणे वडे परफेक्ट भाजलेले आहेत, आतून बाहेरून, आणि तेलात कुठेही कढईला चिकटलेले नाही आहेत किंवा फुटलाही नाही आहे। प्रमाण आपलं परफेक्ट आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्कीच करा। व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते। तर आता साबुदाणा वडा मी तोडून दाखवते। हा गरम असल्यामुळे मी आता याला सुरीने 2 भाग करून घेते याचे। उपवासाचे साबुदाणे वडे आहेत, त्यामुळे तुम्ही याला दह्यासोबत खाऊ शकता। जर उपवास नसेल तर तुम्ही ह्याला टोमॅटो केचपसोबत सुद्धा सर्व करू शकता। तर असा आपला साबुदाणा वडा आतून तुम्ही बघा पूर्ण शिजलेला आहे, आतून व्यवस्थित खरपूस झालेला आहे। तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। स्टे ट्यून, बाय बाय।